लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी काल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। त्यानंतर त्यांनी लोकसाहित्य आणि मराठी भाषेबाबत भाषण केले। दरम्यान मराठीतून शिक्षण गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं, तर मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। तारा भवाळकरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांनी। कुठला असा मुद्दा आहे जो तुम्हाला वाटतं की महाराष्ट्राने नीट लक्षात ठेवला पाहिजे, त्यावर काम झालं पाहिजे तुमच्या दोन्ही भाषणांपैकी? कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडल्या आहेत तुमच्या भाषणातल्या। म्हणजे कोणाला तुम्ही लगावलेले टोले आवडले, कोणाला तुम्ही मांडलेले प्रश्न महत्त्वाचे वाटले। तुम्हाला साहित्य संमेलनाच्या मंचावरून तुम्ही केलेल्या भाषणातला कुठला मुद्दा वाटतोय जो सगळ्या महाराष्ट्राने वारंवार लक्षात ठेवला पाहिजे? मराठी भाषा मराठी माणसांनी जिवंत ठेवली पाहिजे, नाहीतर मग आपण अभिजात मराठी आणि मराठीचा उत्सव आणि साहित्य संमेलनं आणि प्रकाशक पुस्तक लेखन याला काही अर्थ राहणार नाही। कारण जोपर्यंत मराठी माणूस बोलतो आहे, लिहितो आहे, माध्यमातनं करतो, इतकंच नव्हे तर नवीन संशोधन करून ते मराठीतनं प्रसिद्ध केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं। तर बाहेरचे लोकसुद्धा आपोआप मराठी शिकतील। तुम्हाला काय वाटतं की अजूनही आपल्याला महिलांना सारखं स्थान मिळवण्यासाठी आणखीन काय कमी पडतं आहे? कुठे आपल्याला अजून काय समाजाची मानसिकता बदलणं, ती स्त्रियांचीही बदलली पाहिजे आणि पुरुषांची निरनिराळ्या नात्यांनी बदलली पाहिजे। म्हणजे वडील म्हणून, भाऊ म्हणून। कारण बऱ्याच वेळेला काय होतं, माझी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे पण मी दुसऱ्याच्या बहिणीची टिंगल करेल, अशी जर तरुणांची मानसिकता असेल तर त्या समाजामधली सगळ्या तरुणी या अस्वस्थ राहतील आणि सगळे तरुण रूढार्थाने बिघडलेले राहतील। आपल्याला घडायचं आहे का बिघडायचं आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे। कायम म्हणजे काही साहित्यिकांचा सूर असतो की हे साहित्यिकांचं संमेलन आहे, राजकारण्यांचा वावर नसावाच, किंवा त्यांना जसं स्वागताध्यक्ष पदासारखी पदं दिली जातात। तुमचं वैयक्तिक मत काय आहे या सगळ्याच्या बाबतीत? नाही, काय आहे, राजकारणी हा माणूसच असतो, त्यामुळे त्याला साहित्याबद्दल आस्था असणं, रुची असणं, तो चांगला वाचक असणं, आमच्या यशवंतराव चव्हाणांच्यासारखा एखादा चांगला लेखक असणं, आणि मागच्या पिढीमधले स्वातंत्र्यपूर्व काळामधले तर सगळे नेते हे चांगले अभ्यासू लेखक होते। मला गेल्या काही वर्षामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नंतर लेखक म्हणून आणि कोणी चांगला दिसत नाही आहे। एक अपवाद म्हणून कवी काही काळ आपले मागचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अटलजी वाजपेयी हे कवी म्हणून होते, पण त्याच्यानंतर त्या साहित्य म्हणून ते प्रेम करत असतील, त्याच्याबद्दल वाद नाही। परंतु साहित्य संमेलनं ही साहित्यिकांची असावीत, नवोदित साहित्यिकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळावी आणि साहित्य व्यवहार जास्त निकोप व्हावा। मग ती प्रसिद्धी असेल, विद्यापीठांच्यामधलं शिक्षण असेल, पुस्तकं प्रदर्शनं असतील, अशा निरनिराळ्या, जसं बुक फेस्टिवल झालं तशी निरनिराळी व्हायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।